आयकर विभागाची नोटीस आलेल्या एका मंत्र्याचा व्हिडिओ आपल्याकडे आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। या व्हिडिओत मंत्री पैशाची बॅग घेऊन बसले असून हा व्हिडिओ एका हॉटेलमधील असल्याचं राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या आरोपाचं संजय शिरसाट यांनी खंडन केले। पैशाची बॅग असती तर तिथे ठेवली असती का असं शिरसाट म्हणाले। तसंच त्या बॅगमध्ये कपडे पैसे नाही दाखवण्यात आलेला व्हिडिओ आपल्या घरातील असल्याचा दावा शिरसाटांनी केला। जनसुरक्षा विधेयकावरून काही आमदारांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। विधेयकाविरोधात आमदारांनी आक्रमक भूमिका न घेतल्यानं वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे। दूध भेसळीच्या मुद्द्यावरून पडळकर खोत आक्रमक झाले। दुधातील भेसळीची सदाभाऊ खोत आणि पडळकरांकडून पोलखोल करण्यात आली आहे। पडळकरांनी विधान भवनात भेसळीचा डेमो दाखवला आणि त्यानंतर दूध भेसळी विरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली। भेसळ थांबवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या भेसळयुक्त दुधाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले। सत्ता तुमची, मंत्री तुमचे, कारवाई करायचं सोडून भेसळ दूध दाखवताय, तुमची ताकद तिथे दाखवा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाशिक जिल्हा बँकेची द्वारका येथील इमारत विक्रीस हिरवा कंदील देण्यात आला। इमारतीचे सद्यस्थितीत 28 कोटी रुपये मूल्य निर्धारित करण्यात आले। इमारतीसह नाशिक साखर कारखान्याची जागा ही कुंभमेळ्यासाठी भाड्यानं घेण्याचा प्रस्ताव आहे। नाशिक साखर कारखान्याची 60 एकर जागा जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे। मध्य रेल्वेच्या वार्षिक परिषदेत नवा प्रस्ताव सादर झालाय। रामपल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासण्यांची सरसकट ड्युटी न लावता ठराविक अंतरापर्यंत लावण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा योग्य रीतीने वापर होईल आणि चुकीच्या घटना रोखणंही शक्य होईल। लोकलमधील दिव्यांग डब्यात अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आरपीएफचे पथक तयार केले। अनधिकृत प्रवेश केलेल्या प्रवाशांवर धावता लोकलमध्ये कारवाई करण्यात येते। यामध्ये केवळ दिव्यांग, कर्करोगग्रस्त आणि प्रगत अवस्थेत गर्भवतींना प्रवास करण्याची मुभा आहे। अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केले। त्यामुळे रुग्णालयातील कामकाज ठप्प झालंय। रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो। गेल्या 4 महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना वेतन मिळालेलं नाहीये, त्यामुळे आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार निलेश लंकेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कामाबद्दल माहिती दिली। मात्र जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचं लंकेंनी स्पष्ट केलं। अकोल्यातील हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली। निकृष्ट आणि अपूर्ण कामांमुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर टाकलेला कच्चा मुरुम आणि अपुऱ्या नियोजनामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनलाय। वाशीमधील जवळका गावातील बस स्टँडपासून रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता चिखलमय झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहे आणि या रस्त्यावरून विद्यार्थी, प्रवासी आणि रुग्णवाहिकांचा नियमित वावर असतो। या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कारवाई झालेली नाही। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निभी ते गाझीपूर रस्ता चिखलमय झालाय। रस्त्याच्या कामामुळे संपूर्ण मार्गावर कंत्राटदारानं माती मिश्रित मुरुम आणि गिट्टी टाकून ठेवली। त्यामुळे पावसात मुरुमातील मातीचा पूर्ण चिखल झालाय। याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। वाशिमच्या रिठड गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यासोबत कचरा वाहून आलाय। त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडकला होता। यामुळे आसपासच्या शेतीचं नुकसान होत होतं। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनंतर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं कचरा हटवला। पुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गटार व्यवस्था आणि सांडपाणी सुविधांच्या अभावाबद्दल उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। उल्हास नदीत प्रक्रिया न केलेला कचरा सांडपाणी सोडणं सहन केलं जाऊ शकत नाही असं नमूद करून हे एक प्रकारे पर्यावरणीय कायद्याचं उल्लंघन असल्याची टीकाही न्यायालयानं केलेली आहे। रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचं निष्पन्न झालं। या बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नसल्याची ही बाब उघड झालेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली आहेत। त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 7ही धरणात एकूण 73.88% पाणीसाठा जमा झालाय। मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली। हतनूर धरणाचे 8 दरवाजे 1 मीटरनं उघडलेत। धरणातून 15,256 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे।
उजनी धरण 94% भरले. धरणातून भीमा नदीत 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र धरण 94% भरल्यानं सोलापूर पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटलेला आहे. जायकवाडी धरण 70% भरले, त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच जायकवाडी 70% भरल्यानं मराठवाड्यातील नागरिक सुखावले. नाशिकमधून गेल्या महिनाभरात सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टरवर नाशिक शहर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याचं आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले. वाशिमच्या अनसिंग येथील इंडियन गॅस एजन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारं वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा रस्ता अरुंद असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचं रुंदीकरण करण्याची मागणी होते. पुण्यात सोमवार पेठ इथं रस्त्यावर चारचाकी वाहनावर मोठे झाड कोसळले. यावेळी वाहन चालक गाडीतच अडकला होता. दरम्यान त्या ठिकाणी अग्निशमन दलानं पाचारण करत चालकाला सुखरूप बाहेर काढलं, तसंच झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झालाय. गोरेगाव इथं ट्रक आणि बेस्ट बसचा अपघात झालाय. ट्रकला बेस्ट बसनं मागून जोरदार धडक दिली. अपघातात बसमधले 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. वंदराई पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं. मुंबई गोवा महामार्गावर मृत्यूचा सापळा बनतोय. 5 वर्षात 340 जणांनी जीव गमावला, तर अनेक जण जखमी झालेत. रखडलेलं चौपदरीकरण धोकादायक वळणांमुळे अपघातात वाढ झाली आहे. महामार्गावर अपघाताचे 32 ब्लॅक स्पॉट आहेत. रत्नागिरीच्या बाटे समुद्रकिनारी थार गाडी नेणं अंगलट आलेलं आहे. पौर्णिमेच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं थार गाडी वाळू तुरतुरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्थानिकांच्या मदतीनं वाळू तुरतुरलेली थार गाड बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. सोलापूर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील चोरट्याला हरियाणातून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 4,76,000चे 95 ग्राम सोनं जप्त केले. आरोपीवर उत्तर प्रदेशासह अन्य राज्यातील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. तर या प्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकाच्या मुजोरीला आता लगाम लागणार आहे. परिवहन विभागाच्या आरटीओकडून तक्रार करण्यासाठी आता एकच टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. 26 दिवसात 95 तक्रारी आल्या असून सर्वाधिक तक्रारी जादा भाडं आकारण्याच्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं महावीर चौक ते मोंढा नाकापर्यंत रस्ता रुंदीकरण मोहीम राबवली. काल दिवसभरात 229 लहान मोठी बांधकामं काढण्यात आली आहेत. आजही मोंढा नाक्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनवर कामात कसूर केल्यानं 4 तिकीट विक्री कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकात प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या तिकीट विक्रेत्याला निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अमरावतीच्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयामध्ये एक झाड एक विद्यार्थी हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात बोधी वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर नाशिकच्या धरणांमधील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला. 10 धरणांमधून 1,000 क्युसेकच्या आतमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग घटवल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली. लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसला पूर्ण धक्का दिलाय. चाकूर नगरपालिकेच्या 3 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्षांनी हाती कमळ घेतले. मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे. पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा मिळणार आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबतची माहिती दिली आहे. देशात पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरले. राज्यातील 76.41 लाख पशुपालक कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. अलिबागमधील गेल प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांनी प्रकल्पग्रस्तांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत 264 जणांना कंत्राटी म्हणून कामावर घेण्याचा तसंच आंदोलन केल्यानं कमी करण्यात आलेल्या 600 जणांना पुन्हा कामावर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं. मान्सूनपूर्व पावसाची अपेक्षा ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र आता पावसानं पाठ फिरवल्यानं खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. अनेक भागातील शेतीमधील ओलावा संपलाय. अशात पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची दाट शक्यता.
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 39% अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 2 दिवसात 70 मिमी पावसामुळे जलाशयात 20% वाढ झाली आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. जुन्नर तालुक्याच्या कोपरे परिसरात संततधार पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरले. उचकड्यांच्या डोंगरावरील छोटे मोठे धबधबे खळखळून वाहू लागले. सोसाट्याचा वारा कोसळणारा पाऊस हे सारं मन प्रसन्न करून टाकणारं दृश्य सध्या परिसरात पाहायला मिळते. संभाजीनगर जिल्ह्यातील दावरवाडी परिसरात हरणांच्या कळपांकडून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. सोयाबीन, तूर पिकं हरणांच्या कळपानं फस्त केल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. नागपुरात सोमवार ते बुधवार दरम्यान झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पावसाच्या तडाख्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात मोठं नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 473 घरांचं नुकसान झालं. भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात 3 दिवस पाणी साचल्यानं भाजीपाला आणि इतर पिकं खराब झाली आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात 3 दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे अनेकांची घरं जमीनदोस्त झाली आहेत. तर शेती सुद्धा पाण्याखाली गेली. पावसाचा धान पिकं, भाजीपाला पिकांना याचा फटका बसला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे येथील मध्य रेल्वेच्या अंडरपासमध्ये 3 ते 4 फूट पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे पाण्यातून वाहनं नेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापुरात अर्ध्या तासात 12 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसानं शहरात सखल भागात पाणीच पाणी झालंय. आजही मध्यम पावसाचा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडाच आहे तरी जुलैत पावसानं हजेरी लावल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आजही मध्यम पावसाचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे.